रोचक संदीप गावन. मनापासून आभार असेल डॉक्टर गवळी सरांचं. मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान आपण पार पडलाय. आजच्या दिवसातील खरी तर शेवटची लढत सेमीफायनलचा हा मॅच असेल. थेट फायनलमध्ये जाण्याकरता दोन्ही संघ झुंजत आहेत. कारण टॉस झालाय. टॉस झाल्यानंतर स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशोली टीमच्या कॅप्टन हा टॉस जिंकलाय. निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा आणि बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं जाते बंद्र्या मारुती कालेरी या टीमला. नंदन पाटील रन मशीन म्हणून समजलं जातं. ते स्ट्राईक इनकडे आहेत आणि नॉन स्ट्राईक इनकडे कामेश पाटील या खेळाडूंना आपण बघतोय. पहिले षटक टाकण्याकरता मयूर तरे. आज सकाळपासून दोन्ही संघांनी चांगली उच्च दर्जाची कामगिरी केली. या मॅचमध्ये जो चांगली कामगिरी करेल तो पुढे फायनलमध्ये दाखल होईल सरपंच चषक 2026च्या. लेट्स गेम ऑन. 3, 2, 1 लेट्स प्ले. शॉर्ट बॉल होता. टायमिंग प्रॉपर नव्हता. कडे खेळायचं होतं बॅटरला. थोडंसं उसळी घेतली. ऑफ स्टंपच्या दिशेने चेंडू वळतोय आणि यष्टीरक्षक सुद्धा त्या ठिकाणी चुकताना दिसलेत. हा डॉट बॉल मयूर तरी या गोलंदाजाचा. कधी कधी वळणदार चेंडू ज्यांच्या असतात ब्रेक करणारे गोलंदाज असतात ऑफ ब्रेक लेग ब्रेक त्याला आर्मर असं म्हटलं जातं. गोलंदाज तयार मयूर. ओव्हर पिच बॉल कव्हरच्या भरून चेंडूला टोळावलाय. नो चान्स फॉर द फिल्डर. 2 बाउन्स ओव्हर द रोप. मिळतील धावा 4. सरपंच चषक चौकार. ओहो 1 हँड स्ट्रोक. चेंडूला बॅकवर्ड स्कोअर लेग रिझन मध्ये टोळवलं जातोय. चेंडू जातोय सीमारेषे पार. मिळतील धावा 4. सरपंच चषक चौकार. चोहे बाजूने फटकेबाजी करण्याची क्षमता असलेला खेळाडू आहे नंदन पाटील. बरेच गोलंदाज त्याला वंदन करत असत. असा हा नंदन किंग ऑफ रिंग. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. ओव्हर पिच बॉल ऑन साइडला. आता मिड विकेटच्या दिशेने फ्लिक केलंय. मनगटाची मदत घेतली आणि चेंडूला पाठवून दिलं सीमारेषे पार. चौकार. सर्वात मोठं हत्यार म्हणजेच धैर्य. सर्वात मोठी सुरक्षा म्हणजेच विश्वास. सर्वात चांगलं औषध म्हणजेच हसू. आणि आश्चर्य म्हणजे हे सर्व मोफत आहे. आता हा फुलटॉस बॉल आहे. कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाने हा झेल ड्रॉप केलाय. बॅटरने दुसरी धाव घेण्याचा इरादा केलाय. 2 धाव मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे जाते आणि धाबा लागल्या जातात तर 16 धाबा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बंद्र्या मारुती कालेरी टीमची धावसंख्या आहे बिनबाद नाबाद जिंदाबाद 16 धाबा. 16 फॉर नो लॉस. नंदन देतो टीम करता धाबा.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धाबा धावफलकावर लागल्या जात आहेत. बॅटिंग करत असताना बंद्रा मारुती कालेरी या टीमच्या सलग 3 चौकार ठोकलेत. आजच्या दिवसात सलग 3 चौकार ठोकण्याचा पराक्रम, षटकार ठोकण्याचा पराक्रम केला. सुनील पाटील या खेळाडूने, तो सुद्धा कालेरी टीमचाच होता, परंतु तो सुनील सरांचा संघ होता. आता नितू कोळी नावाचा गोलंदाज आलाय. पॉवर प्लेचं बंधन शिथिल झालंय. क्षेत्ररक्षक आता 38 सर्कलच्या बाहेर आहेत. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, मिड विकेट, स्क्वेअर लेग 38 सर्कलच्या बाहेर. त्याच्यानंतर एक लॉंग ऑफ आहे. ऑफ ड्राईव्ह मध्ये चांगलं काम कामेश पाटीलने केलंय. सलग 2 वेळा मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवलाय. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा उपयुक्त अशी खेळी साकारली होती. 3 विकेट्स मिळवल्या होत्या, 11 धावा बनवल्या होत्या. स्विच हिट, काम फिट, डीप पॉइंट पट्ट्या बाहेर, 1 बाउन्स ओव्हर द रोप, मिळतील धावा 4. सरपंच दिल्लीत नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि खारबा गावामध्ये फक्त महेंद्र. कारण आदरणीय सन्माननीय महेंद्र द्वारकानाथ पाटील यांच्याच नावाने या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन. सरपंच चषक 2026 हा रणसंग्राम श्री कालिका माता क्रीडांगण कालवार येथील मैदानावर आम्ही बघतोय. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या 20. आता ऑन ड्राईव्ह बघायला मिळतोय. 1 धाव मिळाली. स्क्वेअर लेग, फॉरवर्ड स्क्वेअर लेग मधून क्षेत्ररक्षक थ्रो करण्याआधी 2 धावा बॅटरने पूर्ण केल्यात. 2 धाव मिळतील कामेश पाटील या खेळाडूला. 2 धाबांच्या मदतीनं धावसंख्या 22 धाबांची भागीदारी पहिला विकेट करता दोघांमध्ये झालं. आणि इथं तर चेंडूंचा सुद्धा आपण उल्लेख केला की निबिया या टी क्रिकेट बॉलचा वापर केला जातोय. ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला होता. स्लिम डाऊन क्षेत्रामध्ये प्रयत्न होता. संपूर्ण शरीर जमिनीवर त्या ठिकाणी टाकलं होतं गोलंदाज नितू कोळीने. हालात चाहे जो भी हो, हम रुकेंगे नहीं, गिर कर उठेंगे लेकिन झुकेंगे नहीं. नितू कोळी सुद्धा सांगतो की आम्हाला चांगलाच खेळ करायचा आहे. 100% योगदान आम्ही आपल्या टीम करता देतोय. धावसंख्या 1 ने पुढे गेली आणि धाबा लागल्या जातात ते 23 धाबा 1.3 बॉलच्या समाप्तीनंतर. पुढचा बॉल नंदन स्ट्रायकिंग कडे. फुलटॉस बॉल, टायमिंग प्रॉपर नव्हतं, जेल होण्याची शक्यता आणि जेल टिपलाय काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. नंदनची मोठी विकेट गॉन. वरिष्ठ आहेत. खरं तर माझे समालोचन क्षेत्रातील गुरु म्हणून स्वर्गीय भालचंद्र ठाकूर सरांना मी गुरुदक्षिणा 2014 साली त्यांना राष्ट्रीय मॅचेस मध्ये संधी दिली आणि त्याच वर्षी त्यांचं निधन झालं. एक दुर्दैवाची गोष्ट. ओहो, हाफ ट्रॅकर चेंडू होता, पुल करण्याचा इरादा होता, चेंडू खेळायचा होता, ऑन साइडला चेंडू जातो ऑफ साइडला. शॉर्ट पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होता. बघूया पंच काय इशारा करत आहेत. लेग बाईचा इशारा आहे. 1 अतिरिक्त धाव मिळाली आणि धावसंख्या झाल्या आहे ते 24 धावा. तसेच स्वर्गीय धनपाल मडवी हे सुद्धा आम्हाला खूप चांगला सपोर्ट करायचे. डॉक्टर मोरेश्वर गवळी सुद्धा बेवंडी तालुका असो, वसई तालुका असो, पालघर जिल्हा असो, ज्यांच्या नावाची चर्चा होत असं असे वरिष्ठ समालोचक आणि भिवंडी एक्सप्रेस. ओहो, क्विक
पिकअप स्ट्रोक पाठवून दिलं, स्कोर लेग पट्ट्या बाहेर, सीमारेषे पार, आर पार, दमदार, शामदार, बहरदार, डौलदार, वजनदार, बॅटरने ठोकलाय षटकार. बॅट मधून आलं आणि खरी रन मशीन ही आपल्याला पाहायला मिळाली. आदरणीय मेहुलचे पाटील आणि त्यांचे सहकारी येथून रजा घेत आहेत. बहुमूल्य आपण या स्पर्धेकरता दिलं. पुढील वाटचालीसाठी सर तुम्हाला आणि तुमच्या सौभाग्यवतीला मनापासून शुभेच्छा असेल. चांगले कार्य आपल्या प्रभागामध्ये आपल्या हातून व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद, मनापासून धन्यवाद. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 30. बंद्रा मारुती कालेरी टीमची टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेली टीमचा. ओहो, कोलवर टप्प्याच्या चेंडूला काढलं होतं खोदून, परंतु शतरक्षकाला यावेळेला काढलंय शोधून. गोलंदाज साहिलला विकेट मिळाली. महत्वपूर्ण खेळाडूला परत जावं लागतं. कुणाल तरे इज गॉन. एक असा खेळाडू साई स्पोर्ट्स खारबाव टीमचा वंडर बॉय ऑफ खारबाव असं त्याला म्हटलं जातं. एक संयम नावाचा दागिना त्याच्याकडे आहे. अनेक मैदान तो सातत्याने गाजवत असतो. पालघर जिल्हा, ठाणे जिल्हा, रायगड, रत्नागिरी, संपूर्ण भारतभर त्याचे दौरे असतात. चला आता वळूया पुढचा चेंडू कसा असेल. स्लोबर वन चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. विकेट घेण्याकरता यावेळेला गोलंदाज करताय जीवाचा आटापिटा. फलंदाजाने मारलेला चेंडू क्षेत्ररक्षकाला करतोय बाय बाय टाटा, सिक्सर. आहे विसरू नका, तो सुद्धा खास चमकदार कामगिरी करतोय. कारण आजच्या दिवसामध्ये आतषबाजी केली होती. पहिला मॅच मध्ये अर्धशतक झळकावलं होतं. आणि खारबावचा वंडर बॉय प्रणय पाटील याची सुद्धा आठवण कुठेतरी करून दिली. कोळवड्याचा चेंडू होता, वाईड यॉर्करचा मारा, स्लोवर वन, संत गतीचा चेंडू होता. जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल, सफल व्हायचं असेल तर बॅटरची कमजोरी ओळखायला पाहिजे की बॅटर कुठल्या स्थितीमध्ये आहे, आता तो कुठला फटका निवडेल, कशा पद्धतीने खेळ करेल, त्याची हालचाल काय आहे, त्या हालचाली जाणल्या पाहिजेत. धावसंख्या 36. बॅटची आतील कडा चाटली होती, धावा घेण्याची संधी मिळत नाही. या चेंडूवर षटकार आल्यानंतर प्रणय याला आता शांत ठेवलंय साहिल पाटील या गोलंदाजाने. कमालीचं प्रदर्शन, म्हणजेच कुठलाच दबाव घेत नाही हा खेळाडू. षटकार लागो चौकार लागो, मी माझं बिनधास्त जे काही काम आहे ते पूर्ण करेन. आणि दबाव न घेता जे खेळाडू खेळतात ना त्यांना यश मिळत असतं. फुलटॉस बॉल वर केलाय हल्ला, चेंडूने गाठलाय लांबचा पल्ला. षटकर्णीशी वाढतोय संघाच्या धाव संख्येचा गल्ला.
केलाय हल्ला, वाढतोय वाटते की स्वतःचं अस्तित्व स्वतःच निर्माण करा. उद्या उठून कोणी म्हणू नये की याला मी घडवलंय. आज महेंद्र पाटील यांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलंय. खेळाडूंना घडवण्याचं काम करतायत. समाज उपयोगी लोक उपयोगी कामं आपल्या परिसरामध्ये ते करत असतात. त्यांच्या नावाची चर्चा जास्त होत आहे आणि त्यांचा आदर अनेक ठिकाणी केला जातोय. खरं तर एक चांगले उत्कृष्ट दर्जाचे खेळाडू आहेत. प्लेइंग 11 मध्ये असतातच. खेळाडूंना घडवण्याचं आणि समोर संघाविरुद्ध लढवण्याचं काम ते करत आहेत. मैदानाच्या आतमध्ये ही कामं त्यांची होत असतात. वैभव पाटील गोलंदाजी मार्गावर आले. चेंडू हवेत आहे. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि या वेळेला आता परत जावं लागेल प्रणय पाटील या खेळाडूला. 2 षटकारांच्या मदतीने प्रणयने केल्या 6 बॉल. 3 गडी बाद. धावसंख्या 43. पोटी साऱ्यांच्या मनामध्ये बसण्याकरता आपण सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगली कामं केली पाहिजे. आपल्या चांगल्या कर्मामुळेच आपण ओळखलं जातोय. धावसंख्या धावपळकावर लागले जाते ते 43 धाबा. शेवटचे 5 बॉल शिल्लक. नवीन बॅटर गेले शरद पाटील. कामेश पाटील नॉन स्ट्रायकिंग कडे आहेत. गोलंदाजच्या मार्गावर गोलंदाज तयार आहेत. डेड बॉलचा इशारा. पंच निवृत्ती मुकादम सरांचा आपल्यापर्यंत पोहोचतोय. खारबाव गावातून ते बिलॉंग करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला संदीप पाटील या पंचांना बघताय आपण. जून नांदुरकी गावामधून ते येत असतात. बिनधास्त 24 तास असे हे पंच. मागे सुद्धा काही टुर्नामेंट्स मध्ये त्यांच्यासोबत भरपूर चर्चा झाली आणि ते प्रत्यक्षात मैदानाच्या आत असताना आम्ही कॉमेंट्री बॉक्स मधून समालोचन केलंय. वैभव पाटील तयार. ओहो चांगला बॉल चांगला बॉल. बॅटिंग गुडलेन स्पॉटच्या थोडासा आणखीन पुढे टाकलेला हा चेंडू आणि उसळी घेऊन ऑफ स्टंपच्या दिशेने जातोय. बॅटरला मोकळीक दिली नाही मोठा फटका निवडण्याची. नवीन आलेला बॅटर शरद पाटील याच्यावर दबाव आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये 30 धाबा होत्या. त्याच्यानंतर धावपळ कुठेतरी घसरताना दिसतोय. धावसंख्या 43. शेवटचे 4 बॉल शिल्लक. आता ऑफ स्टंपर सफल झालाय. क्रॉस होऊन चेंडूला ऑन साइडला मिड विकेटच्या रिझन मध्ये टोळावलंय. 1 नाही 2 नाही 3 नाही. धाव मिळतील 4. सरपंच चषक चौकार.
कल्पेश पाटील काही वेळापूर्वी अतिथी कक्षामध्ये होते, परंतु रजनी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये सुद्धा महेंद्र पाटील साहेबांची गीतं तिथे वाचताना मी बघितली होती आणि त्यांच्या नावाने हा रणसंग्राम सध्या सुरू आहे. धावसंख्या 4 ने पुढे गेली आणि धापा लागल्या जातात 47 47. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या इनिंगचे. थोडंसं समाधान मानलं असेल कालेर या टीमने. गोल्डन स्पॉटवरचा इथे आपण बघतायत ऑर्थोडॉक्स लॉंगॉन मध्ये चेंडू आल्यानंतर एकच धाव. या एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्येत जर आपण विचार केला तर धाबा झालेले आहेत त्या 48 धाबा. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत आणि गोलंदाजच्या मार्गावर गोलंदाज वैभव पाटील पुन्हा एकदा तयार होतोय. खरं तर चांगला प्रयत्न केला त्याने. 4 चेंडूंमध्ये या 5 धाबा इतक्या काही जास्त नाहीत. स्लॉगवर मध्ये चांगली गोलंदाजी करतोय, आपल्या अनुभवाचा वापर करतोय. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. लोअर फुल टॉस बॉल ऑफ स्टंपच्या दिशेने होता. मिड ऑफ मध्ये चेंडू आला. डीप मिड ऑफ मधून थ्रो येण्याआधी 2 धाव पूर्ण होतील असं वाटतंय आणि या 2 धावाच्या मदतीने 50 धावा पूर्ण होत आहेत. बंद्रा मारुती कालेर टीमच्या 50 धावा पूर्ण. 5 बॉलची समाप्ती झाले. रन मशीन म्हणून नंदन पाटीलचं विकेटवर राहणं फार महत्वाचं होतं आणि ते त्यांनी काम केलंय. बाकीची जबाबदारी इतर खेळाडूंनी उचलले. कामेश पाटील सकाळपासून चांगला खेळ करतोय. आता सुद्धा 1 षटकार 1 चौकाराच्या मदतीनं 15 धावसंख्येवर तो खेळतोय. प्रणय पाटीलने 13 धावा उपयुक्त आपल्या टीम करता बनवल्या आणि शरद पाटील हा सुद्धा चमकदार 5 धावसंख्येवर तो खेळतोय. आता चेंडू हवेत आहे. उंची जास्त, लांबी कमी. ओ ओ हो. दुसऱ्या प्रयत्न तिसऱ्या प्रयत्नामध्ये सुद्धा शतरक्षकाने दिले नव्हते हमी आणि कुठेतरी या धावा महागड्या ठरू शकतात. 3री धाव पूर्ण आणि बघता बघता हे काय, एकाचं रूपांतर दुसऱ्यामध्ये, दुसऱ्याचं रूपांतर तिसऱ्यामध्ये, तिसऱ्याचं रूपांतर चौथ्यामध्ये. मेहनत केल्यानंतर हे सर्व काही मिळत असतं. या 4 धावा एका चुकीमुळे शतरक्षकाच्या. या 4 धाव्यांच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 54 आणि 55 धावांचं टार्गेट दुसऱ्या इनिंग मध्ये पूर्ण करावं लागेल स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशली या टीमला. 55 इज द टार्गेट. चला आपण स्वागत आणि सन्मान करूया. महाराष्ट्रातील नामवंत प्रख्यात असलेले सर्वांचेच आवडते हवा हवासा एक गोड आवाज. कित्येक वर्षापासून ते धावतं समालोचन करत असतात. आम्हाला सुद्धा मार्गदर्शन करत असतात. गुरुवर्य समान असलेले डॉक्टर मोरेश्वर गवळी सरांचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान होतोय. या स्पर्धेची आठवण म्हणून त्यांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. डॉक्टर गवळी सर माझ्यासोबत थोड्या वेळाकरता जोडले जातील. थोडंसं आम्हाला सुद्धा दुःख वाटतंय कारण स्पर्धेमध्ये तुम्ही अचानकपणे या स्पर्धेमधून निघून जात आहेत. पुन्हा कधी भेटू हे काही नक्की मला ठाऊक नाही, परंतु पहिला दिवस होता या स्पर्धेचा. खूप सुंदर आयोजन आहे. आपण सकाळपासून घालवलेला वेळ कसा होता आणि ही स्पर्धा कशी वाटली? नाही संदीप गावण, मी तर सकाळपासून घाललेला वेळ नाहीये. गेले कित्येक वर्षापासून साई स्पोर्ट खारवा या संघाशी मी जोडला गेलेला आहे. जेव्हा जेव्हा या संघाची स्पर्धा असते आणि खास करून मोनिश तरे असतील, स्वप्नील पाटील असतील आणि नेहमीच मला प्रत्येक स्पर्धेला संधी दिली जाते आणि अगदी कुटुंबाप्रमाणे ते खरं तर माझ्याकडे पाहतात आणि त्याच्याकडून प्रेम मिळतं आणि मी त्यांच्या कुटुंबातीलच आहे असं मला वाटतंय खारबाची स्पर्धे असल्यानंतर. आणि त्या दृष्टीनेच ते खरं माझ्याकडे पाहतात आणि नेहमीच त्यांच्या स्पर्धेचं मला आमंत्रित करतात. एक शेवटचा प्रश्न असा असेल तुम्हाला की तुमच्या मार्गदर्शनाखाली अनेक समालोचक घडताना दिसत आहेत. आम्ही सुद्धा त्यातलाच एक भाग मानतो. तुम्हाला सुद्धा नवीन नवीन समालोचक तयार होतात, त्यांच्याकरता आपल्याकडून काय गायडन्स असेल, काय सल्ला असेल? नाही, सर्वात महत्त्वाचा सल्ला म्हणजे तुमचे पाय जमिनीवर असू द्या. हा सर्वात माझा सल्ला आहे. कारण अर्ध्या हालकुंडाने पिवळे होऊ नका आणि कितीही मोठे झालात तरी मात्र आपले बालपणाची सवंगडी त्याला तुम्ही कधीही विसरून जाऊ नका. सहकारी आहेत आणि एखादं ज्युनियर असेल तर जेव्हा ज्युनियर होतो आपल्याकडनं खूप चुका, आम्ही सुद्धा अजून शिकतोय. 40 वर्ष आम्ही समालोचक अजून सुद्धा आमच्याकडनं चुका होतात. परंतु आपले जे खास करून ज्युनियर सहकारी आहेत, ज्युनियर जे कॉमेंटेटर असतील, कुठले स्कोरर असतील, त्यांच्याकडनं काही चुका होत असतील तर तुम्ही ते दाखवून देऊ नका. तर चुका दुरुस्त करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. मी प्रत्येक सिनियर समालोचकांना हे सांगतोय. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले जे सहकारी आहेत, आज मोनिश तरे केवळ क्रिकेटर नाही, माझे परम मित्र आहेत, मित्रासारखे आहेत.
मोनीश तरे असतील, प्रणय पाटील असतील, यांच्याशी मित्राचे संबंध आहेत आमचे. खरं तर केवळ मी समालोचक म्हणून नाही तर मित्र म्हणून आहेत. तसे एक मित्र जोडा सलोख्याचे संबंध सगळ्यांशी ठेवा. आयोजक असतील, क्रिकेटर असतील, क्रिकेट खेळणारे जे काय क्रिकेटर्स आहेत त्यांचे संबंध ठेवा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाय तुमच्या जमिनीवर ठेवा. सर्वात शेवटचा सल्ला आहे. थँक्यू सो मच. बहुमूल्य वेळ आजच्या दिवसामध्ये आपण दिलायत आणि अगदी मोलाचा सल्ला दिला. खास करून मी हा प्रश्न तुम्हाला मुद्दाम विचारला, जे अपेक्षित उत्तर होतं ते आपल्याकडून मला मिळालं आहे. मनापासून धन्यवाद असेल. आणि जसे दुसऱ्या इनिंगला प्रारंभ होईल, आमच्या मनापासून इच्छा आहे की दुसऱ्या इनिंगचं धावतं समालोचन आपल्याकडूनच होऊन जाऊ द्या. कॉमेंट्री बॉक्समध्ये आता आवाज ऐकूया. महाराष्ट्रातील नामवंत समालोचक, गुरुवर्य समान असलेले, आम्हाला मार्गदर्शन करणारे लोकप्रिय समालोचक भिवंडी एक्सप्रेस डॉक्टर मोरेश्वर गवळी सरांचा. स्टील स्टे ट्यून ऑन प्रिन्स लाईव्ह मूवी. थँक्यू सो मच कॅमेरामॅन. यस, खूप खूप धन्यवाद संदीप गावण. खरं तर उद्याचा शेवटचा दिवस आहे. मला सर्व कुठेतरी खंत वाटते, कारण शेवटच्या वर्षी खरं म्हणजे मला राहणं गरजेचं होतं. कारण मी मोनीश तरे असतील, स्वप्नील पाटील असतील, त्यांचं ऑल स्टार ग्रुप असेल, त्याने मला 2 दिवसासाठी आमंत्रित केलं होतं. परंतु थोड्याशा महत्त्वाच्या कामासाठी किंवा दुसरी एक स्पर्धा, नाईट स्पर्धा आहे, त्याला सुरुवातीला कमिटमेंट दिलेली असल्यामुळे मला त्या ठिकाणी जावं लागते. अन्यथा खरं तर आमच्या घरची स्पर्धा सोडून जाणं मला सुद्धा कुठेतरी दुःखद वाटते, खंत वाटते. पण मी विशेष आभार व्यक्त करेन ते मोनीजी तरे असतील, स्वप्नीलजी पाटील असतील, ऑल स्टार ग्रुप असेल, साई स्पोर्ट खारबाव असेल, यांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय. कारण गेले कित्येक वर्षापासून मला समालोचनाची संधी त्यांनी जी दिलेली आहे त्याबद्दल त्यांचा मी सर्वप्रथम विशेष आभार व्यक्त करतोय. आणि आजच्या दिवसातली शेवटची जी इनिंग आहे, इनिंगला प्रारंभ होईल. लक्ष जे समोर आहे 55, चांगलं लक्ष आहे. टार्गेट इज 55. आणि दोन्ही संघ अगदी जवळचे आहे, कारण काल्हेर तहसील त्यामध्ये पारंपरिक लढत, त्यामुळे संघर्ष नक्कीच बघायला मिळेल. सलामीची जोडी खेळपट्टीवर, खास करून प्रणय पाटील आणि नितू कोळी. पहिला चेंडू क्लिक केलेला आहे, सरळ डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर, षटकार. चेंडू तितका खराब नव्हता, परंतु स्ट्रोक बनवला प्रणयने. पायामुळे टाकलेल्या चेंडूला फ्लिकच्या अंदाजाने फटका खेळला होता. चेंडू सरळ 6 धावांसाठी षटकार. शरद पाटील पुढे. हा चेंडू मात्र उजव्या स्टिचच्या खूपच बाहेर जातोय आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. एक अवंतर धावमिळते. धावसंख्या होते 7. 55 या धावसंख्येचा पाठलाग करताना स्वराज्य कशेळी हा संघ. स्वराज्य कशेळी विरुद्ध बंद्राबादी काल्हेर नंदन पाटील, या 2 संघामध्ये आपण ही सेमीफायनल मॅच पाहतोय. जो संघ विजय होईल तो मात्र सरपंच चषक 2026 मध्ये अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल. पुन्हा एकदा स्टेट इट. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये क्रिकेट मधला सर्वात सुरक्षित फटका प्रणयच्या बॅट मध्ये होतोय, षटकार. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये जो फटका खेळला जातो क्रिकेटमधला सर्वात सुरक्षित फटका. कारण आपण पाहतोय लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक असतो, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक असतो, आणि अगदी मधून जो फटका खेळला जातो तो सर्वात क्रिकेटमधला सुरक्षित फटका म्हणून संबोधला जातो. 6 धावा मिळतात आणि आता मात्र धावसंख्येला वेग येतोय. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या होते 13. 55 या धावसंख्येचा पाठलाग करताना स्वराज्य कशेळी. सरपंच चषक 2026 आपण पाहतात. ऑल स्टार ग्रुप खारबाव, मोनीजी तरे, त्याचबरोबर स्वप्नीलजी पाटील यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा क्रिकेटचा महासंग्राम, ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम. शरद मार्गस्थ होईल. पुन्हा एकदा स्लॉक केलेला आहे.
आणि हा चेंडू सुद्धा जाईल. लांब पल्ल्याचा षटकार. बचावाचं साधन हेच बघितलं जाते आणि आक्रमण बघायला मिळते. सुनील पाटील नंतर हा दुसरा फलंदाज ठरलेले लागोपाठ 3 षटकार लगावणारा. हा मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. कमबॅक करताना पाहतोय अशा प्रकारची गोलंदाजी करणं गरजेचं असणार आहे. आणि ज्याप्रमाणे बॅटिंग प्रणय करतोय त्यालाही सुद्धा बॅटिंग करण्याची आवश्यकता आहे. चांगली सुरुवात आहे. शरद फुल टॉस. फायदा उचलता आला नाही. स्ट्रेट टू मिड ऑन आणि पंचांचा नो बॉलचा इशारा आहे. इट्स अ बीमर. एक धाव मिळणार आहे आणि यानंतरच्या चेंडूवर असणारे फ्री हिट. धावसंख्या झालेली आहे 20. फ्री हिट. पुन्हा माझा फुलटॉस चेंडू होता. धावबाची संधी होती, दवडली. रोशनने जर क्षेत्ररक्षण चांगलं केलं असतं तर धावबाची खूप चांगली संधी होती. स्वतःवर नाराज आहे रोशन, कारण चेंडू सरळ गेला होता मिडॉनला. त्या अंदाजामध्ये जर क्षेत्ररक्षण झालं असतं, फेकी झाली असती तर कदाचित चांगली संधी होती प्रेशर बिल्डअप करायचं, कारण प्रणयला बाद करण्याची संधी दौडून आली होती. एक धाव मात्र मिळते. धावसंख्या झाली 21. मिस टाइम फटकाय. झेल होत नाहीये. षटक समाप्त झालेले, मात्र पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि धावसंख्या झालेली आहे बिनबाद 22. 18 चेंडूने त्यात मग 33 धावांची आवश्यकता. पहिल्या षटकामध्ये खूप चांगली सुरुवात. आस्किंग रन रेटच्या पुढे जाऊन चांगली सुरुवात. मित्रांनो, उद्या आमचं शेड्यूल जे आहे बरोबर 9 वाजता सुरू होईल. पहिली मॅच यशवंतपती राहणार विरुद्ध भादवड करिश मात्रे संघ. दुसरी मॅच साईस्पोर्ट खारबाव महेंद्र पाटील फॅम टीम अगेन्स्ट मिनेश 11 कारिवली मिनेश पाटील फॅम टीम. तिसरी मॅच आई गावदेवी ठाकूरपाडा विरुद्ध वेताळ कोपर. आणि चौथी पहिल्या फेरीतली मॅच असणार आहे ती नाना स्पोर्ट टेमगर विरुद्ध जय बजरंग पॉवर सेलार. पहिल्या मॅचसाठी यशवंतपती राहणार आणि भादवड करिश मात्रेचा संघ यांना विनंती असणार आहे की आपण सकाळी 9 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीत धावसंख्या झाली 22. दुसरं षटक कमबॅक करावं लागेल. रोशन मात्रेने आता खूप चांगली गोलंदाजी केली आहे. महत्त्वपूर्ण मॅच आहे त्याच्यासाठी. रोशनने आतापर्यंत दोन्ही मॅचमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती. रोशन लेफ्ट आर्म वाईड यॉर्कर डॉट बॉल. धाव घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट आणि पंच सोबत आहेत निर्णय तिसऱ्या पंचांकडे. पंचांनी आपला सॉफ्ट सिग्नल काय तो नमूद करायचंय. सॉफ्ट सिग्नल यस, सॉफ्ट सिग्नल बाद आहे. मात्र तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला जातोय.
तिसऱ्या पंचांवर निर्णय सोपवण्यात आलेला आहे. प्लेयरनी कोणी यायचं नाही, कुठल्याही प्लेयरनी यायचं नाहीये. फक्त 12th मॅन असतील, बाकी कोणी यायला तर मग पेनल्टीचा सामना करावा लागेल. 12th मॅन असतील दोन्ही संघाचे. 12th मॅन असतील आणि आमचे पंच पाणी करतील. ट्वेल्थ मॅनने फक्त बघायचं आहे. नो कमेंट्स, नो कमेंट्स फ्रॉम 12th मॅन. पंचच फक्त निर्णय देतील. आमचे पंच जागेवर जातील आणि निर्णय देतील. आमचे पंच जागेवर जातील आणि तिथून ते निर्णय देतील. कारण ऑनफिल्ड अंपायर इथे आलेले आहेत. पंचाने निर्णय दिला तरी चालेल. आपण जो काही निर्णय येतो. यस, इज आउट, OUT आउट. आपण पाहतोय की क्लिअर कट दिसतंय या ठिकाणी. हे पाहू शकता आपण रिप्ले मध्ये. जे एक चौरटी धाव खरं तर गोलंदाजीने खेळलेला फटका चौरटी धाव घेण्याचा प्रयत्न प्रणयने केला होता. समन्वय दोघांमध्ये नव्हतं आणि मात्र बिग विकेट प्रणय बाद झालेला आहे. एक चांगली कामगिरी करत असताना 3 षटकार त्याने लगावले. 5 चेंडूमध्ये 19 धावांची खेळी केली. पहिला फलंदाज 22 धावसंख्येवर बाद झाला. आता मध्ये बॅटिंग करण्यासाठी येतोय तो हेमंत. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्याने पटकावला होता हेमंत, त्याने 24 धावांची खेळी केली होती मागच्या मॅचमध्ये. रोशन आपल्या फॉलो थ्रू मध्ये चुकतोय आणि थांबतोय आणि लगेच डेड बॉलचा इशारा पंच करतायत संदीप पाटील. सरपंच चषक 2026 आपण ही स्पर्धा पाहतात. ऑल स्टार ग्रुप आयोजित. रोशन स्लॉग केलेला आहे. स्लॉग स्वीप डीप मिड विकेट सीमारेच्या बाहेर जाणारा षटकार. झालेल्या त्या जिंकण्यासाठी आता 27 धावांची आवश्यकता आहे. 28 धावा झालेल्या आहेत. कारण लक्ष जे आहे ते 55 धावांचं 55चं टार्गेट. 28 धावा झालेल्या आहेत आणि 27 धावांची आवश्यकता आहे. रोशन लेफ्ट आर्म. इम्प्रोवाइज फटका खेळायचा होता. इम्प्रोवाइज फटका खेळायचा होता. स्कूपचा फटका खेळायचा. तिलकरत्ने दिलशान, डगलस मरेर आणि आज खास करून AB डिव्हिलियर्स आणि खास करून भारताचा स्काय सूर्या. जबरदस्त. हे 4 जर इंटरनॅशनल क्रिकेटर बघितले यांच्या माध्यमातून हे फटके सातत्यानं बघायला मिळालेले आहेत. याला पुन्हा एकदा इम्प्रोवाइज फटका खेळलेला आहे. चेंडू जाते लॉंग लेग सीमारेषेकडे. 4 धावांसाठी चौकार. होत आहे 32. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. डॉट बॉल गेल्यानंतर एक चौकार आला. असं वाटतं की सामना रंगतदार अवस्थेमध्ये पोहोचेल. शेवटच्या षटकापर्यंत जाईल असं चित्र दिसतंय. रोशन लेफ्ट आर्म पूल केलेला आहे. चेंडू हवेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि डीप स्क्वेअर लेगला एक चांगला झेल. कुणाल आहे.
13-23 पिक्चर अजून क्लिअर झालेलं नाहीये. साजन भोईर सुद्धा खुर्चीवर बसायला तयार नाहीयेत. त्याचं कारण पिक्चर क्लिअर नाहीये आणि डेफिनेटली मानसिक दबाव हा असतोच. इथपर्यंत तुम्ही पोहोचलात, शेवटचा सामना तुम्ही आजच्या दिवसाला खेळतात. ड्राईव्ह केलेला आहे, मात्र प्रॉमिसिंग पटका म्हणता येणार नाहीये. टायमिंग तितकंच प्रॉमिसिंग नाही. मिसफिल्ड, खराब क्षेत्ररक्षण, 2 धावा मिळत आहेत. बोलैया एक धावी फार महत्वाची असू शकते, हे तर दोन्ही संघांना माहिती आहे, दोन्ही संघातील खेळाडूंना माहिती आहे, दोन्ही संघातील कॅप्टनना माहिती आहे. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. धावसंख्या झाली आहे 34 आणि आता मात्र 12 चेंडू आणि 21 धावा. 12-21 ही जे तिसरं षटक आहे संदीप गावण त्याचबरोबर सुभाष धमाल, हे फार महत्वाचं ठरेल. सामना कुठल्या बाजूला झुकेल हे चित्र या तिसऱ्या षटकात क्लिअर होईल. एक गोष्ट आहे, स्वराज्य स्पोर्ट कशेळी संघाला मॅच जिंकायचे असेल तर या तिसऱ्या षटकामध्ये 10 पेक्षा जास्त धावा त्यांनी पटकावायला हव्यात. या उलट बंदरामध्ये कालेर संघाला जर सामना जिंकायचा असेल तर अंडर 10 पेक्षा कमी धावा देऊन 2 किंवा 3 फलंदाज त्याने बाद करायला हवे. आम्ही फक्त चर्चा करू शकतो, विश्लेषण करू शकतो. मात्र प्रत्यक्ष मैदानावर काय होईल याविषयी आम्ही फारशी चर्चा करणार नाही. फक्त आम्ही दोन्ही संघालाही सल्ला देऊ शकतो. पण क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे. आम्ही 10 पेक्षा जास्त धावांचा उल्लेख केला स्वराज्य कशेळीसाठी. कदाचित या षटकामध्ये मॅच फिनिश सुद्धा होऊ शकते. आणि अंडर 10 पेक्षा कमी धावा बंदरामध्ये कालेर संघाने द्यावे. कदाचित 3 ते 4 फलंदाज बाद होऊ शकतात. क्रिकेटला अनिश्चितता आहे आणि क्रिकेटमध्ये अनिश्चितता सातत्याने आपण पाहतोय. म्हणून तर क्रिकेटमध्ये इतकं ग्लॅमर आहे. श्रीलंकेचा गोलंदाज धनंजयाने हॅट्रिक घेतली, विकेट हॅट्रिक. आणि पुढच्या षटकात केवळ पोलार्डने 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगावले. हे एक क्रिकेट आहे. हेमंत बॅटिंग करण्यासाठी सज्ज होईल आणि नॉनस्टॉकरला साहिल पाटील. फुल टॉस स्वीप केलेला आहे. 1-2 का 4. हा टर्निंग पॉइंट नाही ना. अवश्य असं आपण ओव्हर कॉन्फिडन्स ऑलवेज, हा ओव्हर कॉन्फिडन्स बघायला मिळाला वर्ल्ड कप 99 मध्ये. असाच ओव्हर कॉन्फिडन्स हर्षल गिबने दाखवला. स्टीवॉचा झेल, सोपा झेल सोडला. स्टीवॉने शतक झळकावलं. दक्षिण आफ्रिका संघ पराभूत झाला. तर कॉन्फिडन्स तुम्ही दाखवा, पण ओव्हर कॉन्फिडन्स दाखवू नका. कामेश, पंचांचा वाईट बॉलचा इशारा. उजव्या अष्टीच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू होता. एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या होते 38. आता मात्र थोडीशी शरीराची भाषा जर बघितली बंदरामध्ये कालेर संघाची थोडीशी निगेटिव्ह. यावर मात्र कट शॉट खेळलेला आहे, पण टायमिंग तितकंच प्रॉमिसिंग नाही. शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, फक्त एकच हा मिळेल. 39 40 धावा झाले. 40 धावा म्हणजे आता जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 10 चेंडू आणि 15 धावा. 10 चेंडू आणि 15 धावा. फुलटॉस चेंडू होता, फायदा उचलता आला नाही. स्वीप करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल जातोय. 9-15चं समीकरण. 9-15चं समीकरण आहे. 9 चेंडू आणि 15 धावा. कॅप्टन कामेश पाटील गोलंदाजीसाठी मार्गस आणि त्याचा सामना करण्यासाठी सज्ज होईल साहिल.
फटका खेळलेला आहे. बिडॉरला कुठलाही क्षेत्ररक्षक स्वतः कामी जाईल. एक धाव मात्र मिळेल. धावसंख्या 41, 41. 8-14चं समीकरण आहे. सामना अजूनही दोलायमान स्थितीमध्ये आहे. पिक्चर क्लिअर झालेला नाहीये. 8-14. फुलटॉस चेंडू होता. ड्राईव्ह केलेले स्क्वेअर लेग कडे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एकच धाव मिळेल. आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. 7-13, 7-12 नाही तर 7-13. 7-13चं समीकरण आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत या षटकामध्ये, कारण पहिल्या चेंडूवर 4 धावा गेल्या, त्याही मिसफिल्डचे 4 धावा होत्या. तर एकंदरीत बघितलं तर चांगली गोलंदाजी कामेशची या षटकामध्ये पाहतोय. याला होतं मिस टाइम फटका आहे. खूप चांगली गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहतोय आपण. क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नसतं, परंतु पहिल्या चेंडूवर ज्या मिसफिल्डच्या 3 धावा एक्स्ट्रा गेल्या नसत्या तर गोलंदाजीचं पृथक्करण खूप चांगलं दिसलं असतं. तरी सुद्धा बघितलं आपण या षटकामध्ये धावा ज्या आल्यात, 9 धावा आल्या आहेत. येस, 9 धावा आल्या आहेत. आता मात्र 6 चेंडू आणि 12 धावा. 6-12. मला असं वाटलं की 7-12 येईल, पण 6-12 आलंय. सहा चेंडू 12. विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय मॅन ऑफ द मॅच साठी आम्हाला जे स्पॉन्सरशिप दिली, खास करून कोल्ड ड्रिंक यांनी स्पॉन्सर केलं. कैलासवासी बळीराम लडक्या पाटील स्मरणार्थ श्री उमेश बळीराम पाटील याचकडून त्यांचा विशेष आभार. पिण्याच्या पाण्याची सोय जी केली जितेंद्र सुभाष पाटील तसेच गणेश रामचंद्र पाटील यांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय. आम्हाला बॉल स्पॉन्सर केले ते संदेश अंकुश पाटील यांचा विशेष आभार. विशेष आभार खास करून बॅट परी स्पोर्ट्स पराग चंद्रकांत वतारी यांचा विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय. तसेच स्वराज्य वॉटर सप्लायज त्यांनी सुद्धा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. प्रज्योत तरे यांचं सुद्धा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. स्वराज्य वॉटर सप्लाय आणि स्वराज्य ॲक्वाच्या माध्यमातून या बॉटल्स आपण पाहतोय. स्वराज्य ॲक्वा त्यांचा विशेष आभार. अंतिम षटक मयूर पाटील आणि इक्वेशन जे आहे 6-12. याला मात्र ड्राईव्ह केल्या चेंडू सरळ जाईल तो डीप मिड ऑफला. रोशन त्या ठिकाणी आहे. पाच 11चं समीकरण आहे. एक बात सुन ले, मैच कोई भी जीते कोई भी अंदर आ सकता है. पुन्हा एकदा प्रॉमिसिंग फटका नाही. चेंडू नीप मिडॉनला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. समीकरण काय राहिलंय? 4 चेंडू आणि 9 धावा. 4-9. काय मॅच आहे, पैसा वसूल मॅच. आणि ती शेवटची मॅच, सेमीफायनलची मॅच. मोनिश तरे त्याचबरोबर स्वप्नील पाटील यांचं जे आयोजन आहे अप्रतिम ऑल स्टारचं आयोजन. फुल टॉस. व्हॉट एफर्ट, व्हॉट एफर्ट, व्हॉट एफर्ट. कुरालचं एफर्ट आहे जबरदस्त. संघासाठी 4 धावा वाचवते बहुमूल्य. 4 धावा आपल्या संघासाठी वाचवते. पाहूया रिप्ले मध्ये आपण. कुठेही अडवला जाणार नाही असं वाटत असताना अनपेक्षितपणे कुणाल पिक्चर मध्ये आला आणि जेवढा अडवल्याने आपल्या संघासाठी बहुमूल्य 4 धावा वाचवल्या. समीकरण बदलते. 3-7. 3 चेंडू 7 धावा. हे बघा, हे 2 टर्निंग पॉइंट ठरू शकतात. 1-2 का 4 झालेला आहे आणि कुणालने ज्या धावा अडवल्या 4
त्यामुळे हे दोन टर्निंग पण आता समोर दिसत आहेत. 3-7 हा चेंडू हवेत आहे. झेल होईल का बघायचं आहे. वाट कॅच अप्रतिम झेल काऊ कॉर्नरला प्रणय पाटील. आणि मोनिश तरे यांच्यामध्ये चर्चा बघायला मिळते. चर्चा होणारच आहे कारण मॅचेस असे आज सर्वच मॅच इंटरेस्टिंग झाल्या आणि सर्वात आजच्या दिवसातली शेवटची मॅच. काय मॅच आहे. सामना अजून संपलेला नाहीये. 2-7 समीकरण आहे. चेसिंग अँड ड्रेसिंग इज कंपल्सरी हे विसरू नका. मयूर पाटील टाळ्यांचा आवाज येतोय. स्ट्रेट हिट स्कोर इज लेवल चेसिंग इज कंपल्सरी. स्कोर इज लेवल चेसिंग इज कंपल्सरी. अमरेला फील्ड बघायला मिळेल. मयूरने एक षटकार लगावलेला आहे पण संघासाठी एक धाव करू शकेल का हा महत्वपूर्ण प्रश्न आहे. पैसा वसूल मॅच आणि तेही कालेर कशेळी पारंपरिक लढत. चेसिंग इज कंपल्सरी. चेसिंग अँड ड्रेसिंग इज कंपल्सरी. अमरेला फील्ड आता आम्हाला सुद्धा उभं राहावं लागेल. मयूर पाटील आणि मयूर मध्ये संघर्ष. झेल होता आणि स्वराज्य कशेळी हा संघ या संघाचा फायनल मध्ये प्रवेश. अभिनंदन स्वराज्य कशेळी. अभिनंदन साजन भोईर अँड कंपनी. आणि हार्ड लक बंद्रा मारुती कालेर. हार्ड लक नंदन पाटील अँड कंपनी. ऑफ द मॅच. खरं तर तो फार वेळ खेळपट्टीवर राहिला नाही परंतु 2 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता. जो षटकार जो लगावला मयूर पावसे इज द मॅन ऑफ द मॅच. मयूर पावसे इज द मॅन ऑफ द मॅच. मयूर पावसे आपण यायचंय. जो षटकार लगावला तो निर्णायक ठरला. मयूर पावसे. गणेशजी तरे त्याचबरोबर आमचे दिलीपजी चौधरी हे दोन्ही मान्यवर यांच्या शुभ हस्ते मॅनचा पुरस्कार देण्यात येईल. मयूर आपण यायचंय. खरं तर धावा चांगल्या जमवल्या त्या पण हे पा